बऱ्याच मुलांना फॉर्म भरताना डाऊट येत आहेत. अनेक पालकांचे माझ्याकडे फोन आलेले आहेत. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत. फॉर्म भरताना कॅटेगरी संदर्भात बऱ्याच मुलांना अडचणी येत आहेत. म्हणजे की कास्ट सर्टिफिकेट जे आहे ह्या मुद्द्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट्स आहेत. तर ते डाऊट आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कुठलं अपलोड करायचं आहे OBCसाठी आणि EWSसाठी, तर त्या बाबतीतली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेटबद्दल कुठलीही शंका राहणार नाही. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एकही डाऊट शिल्लक राहणार नाही याची मला खात्री आहे. तर आपल्या मनामध्ये फॉर्म भरताना एक शंका आहे की स्टेटचं जे आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे ते जोडायचं की सेंट्रलचं नवीन NCLचं जे OBC सर्टिफिकेट आहे सेंट्रल ते काढायचं. याबद्दल इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्येच आपल्याला क्लिअर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपण ते बघणार आहोत. आता इथे तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउझरवरती गेल्यानंतर या 52 नंबरचं पेज आहे बघा. हे 52 नंबरच्या पेजवर फिल इन द कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म स्टेप 2 मध्येच दिलेलं आहे. आपल्याला कॅटेगरीच्या संदर्भात इथे दिलेलं आहे बघा. जनरल EWS SC ST OBC NCL आर अवेलेबल इन द ड्रॉपडाऊन लिस्ट. तर आपल्याला फॉर्म भरताना ह्या कॅटेगरीज दिसणार आहेत किंवा आपल्याला दिसल्या असतील. बऱ्याच विद्यार्थ्यांनी भरलंसुद्धा असतील फॉर्म. जनरल EWS SC ST OBC NCL अशा कॅटेगरीज आपल्याला अवेलेबल आहेत. कास्ट सर्टिफिकेट अपलोडेड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म of NEET UG 2025 necessary document related to caste community will be verified at the counseling by concurrent Central State Counseling Authority. तर अशा प्रकारचे ह्या लिस्ट आपल्याला दिसते फॉर्ममध्ये. तर त्याबद्दल खाली त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे बघा. इथे हे महत्त्वाचं आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC NCL ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी त्यांनी इथे क्लिअर दिलेलं आहे. नॉन क्रिमिलेअर ॲज पर द सेंट्रल लिस्ट ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेस अवेलेबल ऑन नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस NCBC गव्हर्मेंट ऑफ इंडिया वेबसाईट. ही जी वेबसाईट दिलेली आहे याच्यावर संपूर्ण भारतातल्या OBCमध्ये कुठल्या कॅटेगरीज किंवा कुठल्या कास्ट आहेत त्याची यादी आहे. दस द कॅन्डिडेट falling in this list may mention OBC NCL in the category column. या यादीमध्ये याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे स्पष्ट की आपली कास्ट ही जर त्या OBC सेंट्रल लिस्टमध्ये असेल तर आपण OBC NCL निवडायचं आहे. आता याच्यामध्ये प्रश्न उरतो की आपण OBC NCL सर्टिफिकेट काढायचं की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर स्टेट लिस्ट OBC NCL candidate who are not in OBC NCL central list must choose general. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे बघा की आपली जी कास्ट आहे आपल्या राज्याची, आता काय बऱ्याच राज्यांमध्ये वेगवेगळ्या अदर कॅटेगरीज आहेत. जसं की NT आहे, VJ आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये NT VJ SC ST हे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. तर आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण काय करायचं आहे. OBC निवडायचं आहे. OBC निवडायचं आहे. समजा काय आपली NT कॅटेगरी असेल आणि ती जर तुम्ही ह्या वेबसाईट तुम्हाला दाखवणार आहे त्या वेबसाईटमध्ये जर आपली सेंट्रल लिस्टमध्ये आपली कास्ट असेल तर आपल्याला सेंट्रल लिस्टचं OBC सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही. पण एखाद्या कास्टमध्ये समजा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी आहे परंतु OBC आहे, परंतु सेंट्रलच्या यादीमध्ये त्या कास्टचं नाव नाही. आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर जी कास्ट आहे ती सेंट्रलच्या यादीमध्ये नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी मात्र जनरल निवडायचं आहे.
आता ती वेबसाईट तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर याच्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की समजा आपलं एन टीचं विजेचं आपल्याकडे स्टेटचं सर्टिफिकेट आहे आणि आपलं OBC सेंट्रल लिस्टमध्ये आपलं कास्टचं नाव आहे. तर आपण स्टेटचं त्या ठिकाणी आपलं जे एन टीचं सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटचाच नंबर टाकायचा आहे आणि तेच सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आपल्याला कुठलंही OBC NCL सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही आहे. इथे क्लिअर केलेलं आहे. हे बघा इथे नॉन क्रिमिलेअर ॲज पर सेंट्रल लिस्टमध्ये जर असेल तर त्यांनी OBC NCL निवडायचं आहे. स्पष्ट दिलेलं आहे इथे. मे बी मेन्शन हे पहा, मे मेन्शन OBC NCL कॅटेगरी कॉलम आणि त्या ठिकाणीच आपलं कॅटेगरीचं सर्टिफिकेट आपण जे आहे आपल्याकडे तेच अपलोड करायचं आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर होतो. आता राहिला SC STच्या बाबतीत, तर SC STमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्या वेबसाईटवर दिलेलं आहे की आपली कास्ट त्या सेंट्रल SC STमध्ये आहे की नाही. असेल तर आपल्या स्टेटचं सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे. तर अशा पद्धतीचं आहे. तुम्हाला मी आता ती वेबसाईट दाखवतो. आपण वेबसाईटवरती जाऊया. आता वेबसाईटवर जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर गुगलमध्ये OBC सेंट्रल लिस्ट असं टाईप करायचं आहे आणि ही NCBCची वेबसाईट येते 1 नंबरची. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा सर्व राज्यांचं या ठिकाणी दिलेलं आहे. आपण महाराष्ट्राचं बघूया. महाराष्ट्र याच्यावर क्लिक करायचं आहे आणि बघा सेंट्रल लिस्ट ऑफ OBC या ठिकाणी आपल्याला सर्व कॅटेगरीज ज्या दिसत आहेत आपल्याला, आपली कास्ट आपण या ठिकाणी बघू शकतो. उदाहरणार्थ आपण इथं बघूया आता NT कॅटेगरीच्या. इथे सर्व कॅटेगरीज दिलेल्या आहेत. हे बघा या ठिकाणी आपण चेकसुद्धा करू शकतो. परंतु आपल्याला माहीतच असते की आपली सेंट्रल लिस्टमध्ये आपल्याला OBC मिळतं आहे, तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचं स्टेट सर्टिफिकेट या ठिकाणी जोडू शकता. अशा प्रकारचे सर्व कॅटेगरीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमची कॅटेगरीसुद्धा या ठिकाणी चेक करू शकता NCBCच्या वेबसाईटवर. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.